आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज एनडीए आणि इंडिया आघाडीच्या स्वतंत्र बैठका होण्याची शक्यता। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानात दोन्ही बाजूंचे खासदार मतदानाची रंगीत तालीम करणार। धमकावणं, प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेला शक्य होणार नाही। भाजपनं मुहूर्त न काढता पितृपक्षामध्ये निवडणूक घेतली। नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहावं। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राऊतांची टीका। वृत्तपत्रांमधील जाहिरातीनंतर कोल्हापुरात झळकले मुख्यमंत्र्यांचे बॅनर। शहरामधील प्रमुख चौकामध्ये देवेंद्र फडणवीसांचे लागले बॅनर। जाहिरातींवर एका दिवसासाठी 50 कोटी खर्च झाला। देवाभाऊंसाठी हा खर्च करणारा दानशूर कर्ण कोण? जाहिरातींवरून संजय राऊतांचा सवाल। अजितदादांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। जे झालं त्याचं समर्थन नाही, पण गैरसमजातून झालेला प्रकार याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय। दबाव आल्यास प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। नदीमध्ये होड्या जास्त झाल्या की शहाण्यानं काठ सोडू नये। आमच्यामध्ये बरेच जण तिकडे गेले, त्यांना विशालनेच सांगितलं असेल। विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही। सांगलीमधल्या कार्यक्रमात जयंत पाटलांची टोलेबाजी। परळीमध्ये पुन्हा वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर। बॅनरवर धनंजय मुंडेंचाही फोटो। परळी पोलीस स्टेशनच्या समोरच बॅनरबाजी। काही दिवसांपूर्वी बीडमध्ये लावलेल्या बॅनरवर होता वाल्मिक कराडचा फोटो।